भेटले मुखी नाम घेतले गुलावरी भेटले मुखी नाम घेतले प्रेम चोहीकडे चंद्रभाग प्रेम कळले चंद्रभाग प्रेम देवाचारी ही दिशा म्हणजे ज्या प्रकारे ते दोघं आता पंढरपुरात पोहोचले त्याच प्रकारे आपण इथे दोघं उपस्थित आहोत. आमचा बँड अभंग रिपोर्ट आणि तुम्ही सगळे आपण इथे जमलो ह्याला योगायोग आणि कारण फक्त दोन गोष्टी. एक तो विठ्ठल ज्याच्यामुळे आपण एकत्र आलो आणि दुसरं म्हणजे तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला इथे मुंबईवर भक्ती रसदराचा का प्रेम पाहाया आलो इथं नागपूरला चलगसके चलगसके पंढरीला चलगसके पंढरीला चलगसके चलगसके पंढरीला चलगसके चलगसके पंढरीला करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी देव तुझे चलगसके पंढरीला पंढरी म्हणे रामकृष्ण हरी सारे रामकृष्ण हरी पोचलो पंढरी म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणे रामकृष्ण हरी औरावरी भेटले मुखी नाम घेतले गुलावरी भेटले मुखी नाम घेतले प्रेम चोहीकडे चंद्रभागी प्रेम कळे प्रेम चोहीकडे चंद्रभाग प्रेम कडे देवचारी दिशा देवचारी दिशा भक्ती रसराचा का प्रेमचारी दिशा भक्ती रसराचा का प्रेम पाहाया आलो इथं वारीला चलगसके चलगसके पंढरीला चलगसके पंढरीला चलगसके चलगसके पंढरीला चलगसके चलगसके पंढरीला चलगसके चलगसके पंढरीला खूप धन्यवाद. तर शेवटचे दोन अभंग सादर करण्याआधी काही आभार मानायचे आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासाठी. पंकजजी महाजन खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे बोलावलात. आणि आजचे स्पॉन्सर जे आहेत साईधाम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. एकदा मी पटकन बँडची ओळख करून देतो. आहे पियुष आचार्य, ड्रम्सवरती आहे दुष्यंत देवरुखकर, माझं नाव आहे स्वप्नील तर्फे आणि आम्ही आहोत अभंग रिपोस्ट. आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब. तिकडे जाऊन फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे अभंग रिपोस्ट ABHANGASPACEREPOST. आम्हाला फॉलो करा जेणेकरून आमचा कार्यक्रम जे होतात आणि आम्ही काही प्रोजेक्टसुद्धा करतो, काही अल्बम लॉन्च केले आहेत, त्यांचे सगळे अपडेट्स तुम्हाला त्यावर मिळतील. आणि गेल्या 10 वर्षात अभंग रिपोस्टने 2 अल्बम रिलीज केले आहेत. पहिल्या अल्बमचं नाव आहे वारी आणि दुसऱ्या अल्बमचं नाव आहे तुका म्हणे, ज्यात संत तुकारामांचे अभंग आहेत. आणि हे सगळ्या लिडिंग म्युझिक प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. तिकडे जाऊन ठीक आहे. 2 कडवे करूया. 2 कडवे एक सुंदर भारुड आहे संत एकनाथांचा तर म्हणजे हे जे भारुड आहे ही एका बाईची व्यथा व्यक्त करते. थोडीफार शब्द आहे तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं, ठीक आहे. मला दाखला नको, मला नवरा नको, मला दाखला नको, नवरा नको, हसबंड नको, डावल नको, दाखला नको, नवरा नको, हसबंड नको, डावली नको, दाखला नको, नवरा नको, हसबंड नको, मला दाखला नको ग बाई, मला दाखला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हिला दाखला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, हिला दाखला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, मला दाखला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हिला दाखला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, मला दाखला नको ग बाई, दाखला नको ग बाई, नवरा नको ग बाई. हे कळल्याची भाकर अन आंबाड्याची भाजी, कळल्याची भाकर आंबाड्याची भाजी, कळल्याची भाकर आंबाड्याची
आंबड्याची भाजी मला छळण्याची भाकर आंबड्याची भाजी छळण्याची भाकर आंबड्याची भाजी मंडळी भारूडसाठी काय रे बाबा तुझ्या माईकला काय झालं ये बाबा माझ्या इथे चेक 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 भारूडसाठी एवढा तुम्ही वन्स मोर सांगितलं. लक्ष द्या की दोन जरा मिनिटं कमी थांबा. आले बघ ते तुमची लग्न लावून दे ना याच महिन्यात. बाजूला थांबा 2 मिनिटं. बोल. अरे बाबा घर हाय पण देवाला देवघर घर हाय पण देवाला देवघर नाही. ऐका पुढं. कपडे आहे बापरे बाप. हा होता बरोबर प्रश्न अरे तुला माहिती आहे. मला वाटतं बायकांना काय लागतं हे मला कळलेलं आहे. कुठलंही चांगलं चुकलं खाणं नाही, चांगले कपडे नाही, लत्ते नाही, घर नाही, काही नाही. त्यांना लागतात फक्त 2 प्रेमाचे शब्द. खरं की नाही? लागतं की नाही? आणि लागतं थोडासा वेळ. लागतो की नाही? मी सगळ्या पुरुषांना नको म्हणा की मला दादला नको मला दादला नको. अहो मंडळी तुम्हाला सेम म्हणायचे प्रॉब्लेम दादला नको. दादला नको दादला नको. नवरा नको. हसबंड नको. हसबंड नको. डार्लिंग नको. डार्लिंग नको. दादला नको नि नवरा नको नि हसबंड नको नि डार्लिंग नको. दादला नको नि नवरा नको नि हसबंड नको नि डार्लिंग नको. दादला नको नि नवरा नको नि हसबंड नको नि डार्लिंग नको. थँक्यू. शेवटचा अभंग मंडळी एक नम्र विनंती आहे. खूप मेहनत लागते हो. मुंबईवरून नागपूरला यायला 2 आहेत शेवटचे डन. फक्त जिथे आहात तिथे नम्र विनंती की उभे राहाल. अभी हमें इजाजत लेने से पहले आपको सलूट करना पड़ेगा. ऐसे सैल्यूट करना पड़ेगा. यस जिथे आहात साईं बाबा जी स्पेशल ब्लेस यू. नम्र विनंती केलेली आहे. बहुत उपदेश बड़ा केलेला सौभाग्य है नाहीये. मेरा नम्र जो आज विनंती. ऐसे ये बात. छोटे से बाबा जी से रूबरू होने का मौका मिल रहा है. ओम साई राम शेवटचं जय तुकाराम साई राम. महाराज एक मंडळी आई शपथ सांगतो इतक्या जोरात गायचं नाही की त्या 0 पॉईंट पर्यंत आवाज गेला पाहिजे. काय ते 0 पॉईंटच आहे ना. 0 माईल तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे. जोरात गायचं. ठीक आहे सगळ्यांनी. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. बापरे मुद्दामून बिघडाना असा उच्चार करू नये. ठीक आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. म्हणा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. तुम्ही बिघडाना. वन लास्ट टाइम. ओके. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. जिथे जिथे ओळी येतील कॉपी पेस्ट करायचं. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे ओळी बिघडल्या. चंदनाच्या संगे ओळी बिघडल्या. ओळी बिघडल्या चंदनमय झाल्या. ओळी बिघडल्या चंदनमय झाल्या. तिसरं निघायचंय. आम्ही बिघडलो हे बा. सागराच्या संगे नदी बिघडली. ओ सागराच्या संगे नदी बिघडली. नदी बिघडली सागराची झाली. ओ नदी बिघडली सागराची झाली.
2 ओळी आहेत त्या तुकाराम महाराजांनी लिहिल्या नसून आम्ही लिहायचा प्रयत्न काय, शब्दांकडे नीट लक्ष द्या, ठीक आहे. त्या अशा आहेत, खूप सोप्या आहेत. अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो. ते अभंग करता करता आम्ही घडलोय, ठीक आहे. अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो, अभंगची झालो. 10 वर्ष झाले हा प्रयत्न आमचा चालू आहे आणि एक माध्यम बनून या लहान मुलांपर्यंत हे अभंग पोहोचवत आहेत. इतकं छान वाटतं आज ती लहान मुलं इथे गातात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सगळ्यांनी म्हणायचं माझ्या मागे, ठीक आहे. लेट्स गो. अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो. मला वाटतं दोरी टाकून 0 मैल जवळ आणायला लागेल, तिथे आवाज पोहोचत नाहीये, ठीक आहे. जोरात. अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो. ये बा, आम्ही बी घडलो, अभंगची झालो. विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला. तुका बी घडला, विठ्ठलची झाला. मंडळी कॉपी पेस्ट करायचंय. Come on. अभंगांच्या संगे आम्ही घडलो. अभंगांच्या संगे आम्ही घडलो. आम्ही घडलो, अभंगाची झालो. अहो मंडळी, तुम्हाला गायचंय. हे बघ, अजून मोठं आहे. चंद्रभागीच्या गाठी गाव मा
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की शेवटची एक विश्व प्रार्थना. सगळ्यांनी जिथे आहात तिथेच आपले हात जोडून डोळे मिटून शांतपणे उभं राहायचंय. पादुकांचं दर्शन 11 वाजता बंद होणार आहे, पण पटकन ही अतिशय सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व प्रार्थना करा. सभी भक्तों से मेरा निवेदन है की जल्द से जल्द दर्शन कर ले. सगळ्यांना माझं निवेदन आहे की लवकरात लवकर दर्शन करा. 11 वाजता दर्शन बंद होऊन जाईल. मित्रांनो, आपल्याकडे फक्त 15 मिनिटं आहे. ज्यांचे दर्शन व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर दर्शन करावे. कल विश्वात्मके देवे इहिणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांड तया सक्कर निरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछित तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता जना कल्पतरूंचे यादव वेदना चिंतामणींचे गाव बोलते जे अरडव चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीना ते सर्वाणि सदा सच्चन सोय रे होतो बहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो पुरुखी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके दृष्टा दृष्ट
दोस्तों, कल भी यहाँ पर साईं बाबा के दर्शन शुरू रहेंगे।